अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव। मित्रांनो, आपण महाराष्ट्रातल्या वाशिम या जिल्ह्यामध्ये कारंजा लाड या गावी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं हे मंदिर आहे आणि याच गावामध्ये नरसिंह सरस्वती स्वामींचा या ठिकाणी जन्म झाला। मित्रांनो, नरसिंह सरस्वती स्वामी याच गावामध्ये जन्मले। त्यांचे आई वडील आता पाठीमागं खरं रात्री 8 वाजून गेलेले आहेत, त्यामुळं बरंच इथं मी तुम्हाला दाखवू शकत नाही। ते जन्मस्थान पण बंद झालेलं आहे। या ठिकाणी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा होम जन्मकाळामुळे या ठिकाणी हा होम हवन सुरू आहे। जवळजवळ 1 महिना झाला इथं हे कार्यक्रम सुरू आहेत आणि अशा पद्धतीनं इथं नरसिंह सरस्वतींचं हे तुम्हाला मी आत मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला अतिशय पवित्र असं नरसिंह सरस्वती स्वामींचं हे मंदिर आहे। भक्त अजून इथं मोठ्या प्रमाणात आहेत आतमध्ये। मी आत जाण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला या मंदिराचं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। हेच ते समोर मंदिर आहे, आपण समोर पाहताय हे नरसिंह स्वामी सरस्वतींचं मंदिर आहे। या ठिकाणी एका साईडला मूर्ती बघताय की टेंबी स्वामी महाराजांची मूर्ती आहे आणि याच ठिकाणी तपोसाधना नरसिंह सरस्वतींनी केली। या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं मोठी गर्दी आहे, परंतु अशा पद्धतीनं अतिशय पवित्र असं श्री गुरुदेव दत्तांनी घेतलेला हा अवतार नरसिंह सरस्वतींचा या ठिकाणी हे मंदिर आहे। कॅमेरा आत घेऊन जाता येतोय का मी प्रयत्न करतो आपल्याला दर्शन देण्यासाठी। आपण दर्शन घ्यावं, मी दर्शन देतो आपल्याला। नरसिंह सरस्वती स्वामींचं हे जन्मस्थान अतिशय पवित्र असं आपण पाहत आहोत। पण या मंदिराच्या बाहेर पडलेलो आहे मित्रांनो, आणि या ठिकाणी आपण पाहताय की खूप सुधारणा झालेली आहे। गेल्या 15-20 वर्षापूर्वी मी या ठिकाणी आलो होतो, त्यावेळेला मात्र इथं कोणत्याही व्यवस्था नव्हत्या। इथं आता भक्तनिवास झालेला आहे सुंदर, आणि याच मंदिराच्या पाठीमागं प्रत्यक्ष ज्या घरामध्ये श्री नरसिंह सरस्वतींचा जन्म झाला त्या ठिकाणी पण आम्ही जाऊन आलो, पण तिकडं बंद झालेलं आहे मित्रांनो, आणि आत्ता आम्ही तिथलं शूटिंग दाखवू शकत नाही। पण अतिशय बालपणात त्यांनी इथून लीला केल्या आणि वयाच्या 8 ते 9 वर्षाच्या असतानाच त्यांनी आईची परवानगी घेऊन संन्यास स्वीकारून या ठिकाणावरून वाराणसी आणि असंच देशभर भ्रमण केलं। त्यानंतर ते औदुंबरला 12 वर्ष, नरसोबाच्या वाडीला 12 वर्ष राहिले। औदुंबरला काही काळ ते चातुर्मास त्यांनी केला आणि मग शेवटी त्यांनी अतिशय पवित्र असलेलं गांडगापूर भीमा अमरजा नदीच्या काठावर त्यांनी भक्तांसाठी अनेक वर्ष त्या ठिकाणी राहून अनेक लीला दाखवल्या आणि भक्तांसाठी अतिशय पवित्र अशा चरणपादुका तिथं भक्तांच्या दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत। असे अतिशय पवित्र असं हे नरसिंह सरस्वती स्वामींचं या ठिकाणी अनेक कार्यक्रम आत्ता सुरू आहेत मित्रांनो। आणि अशा पद्धतीने आता या ठिकाणी नरसिंह सरस्वतींचं दर्शन घेतलेलं आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। मित्रांनो, हे समोर दिसत आहेत ते रात्री 9:30 वाजून गेलेले आहेत, परंतु नरसिंह सरस्वती स्वामींच्या मंदिराच्या बाहेर हे फुलाचे आणि सगळं इथं पूजेच्या साहित्याची ही दुकानं दिसत आहेत। अजूनही गर्दी आहे खूप मंदिरामध्ये, उत्सव या ठिकाणी सुरू आहे। आणि मी आपणाला या मंदिराच्या पाठीमागच्या गल्लीत तुम्हाला घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करतोय।
या ठिकाणी असा एक बोर्ड लागलेला आहे, श्री क्षेत्र गंगासागर जगन्नाथपुरी पशुपतीनाथ मंदिर संपूर्ण केरळ असे या ठिकाणी ट्रिप काढणारे कोणतरी ग्रस्त आहेत। आणि मी तुम्हाला आता ज्या ठिकाणी प्रत्यक्ष श्री गुरुदेव दत्त नरसिंह सरस्वती स्वामीचा जन्म झाला त्या घराकडे मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे। हीच ती गल्ली आहे। रात्री उशीर झाला आहे, पण मी तुम्हाला प्रयत्न करतोय की मी तुम्हाला ते घर दाखवण्याचा प्रयत्न करतो। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। मित्रांनो, हा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे। श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्म ठिकाण आहे हा बोर्ड दिसतोय। आणि याच घरामध्ये श्री स्वामींचं या ठिकाणी जन्म झाला। मी तुम्हाला आत घेऊन जातोय, प्रयत्न करतोय मी। हे जे वर छोटं दिसतंय हे घर छोटं, याच घरामध्ये श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा जन्म दाखवण्याचा खूप अंधार आहे इकडे असा। आणि हे असं सुंदर असं नरसिंह सरस्वती स्वामींचं हे घर आहे, बंद झालेलं आहे। त्यामुळं आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी मी प्रयत्न करतो इथूनच दाखवण्याचा। आणि अशा पद्धतीनं हे अतिशय पवित्र असं श्री गुरुदेव दत्त यांनी घेतलेला नरसिंह सरस्वती स्वामींचा अवतार। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त।